झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या, ते हसून जगा, कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिले पाहिजे, त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात. ज्या लोकांवर आपण डोळे झाकून प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, ते लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघूनच जातात. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचा काहीही काम होऊ शकत नाही. असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेमच महत्त्वाचं आहे. कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो. सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप सुंदर आहे. कोणीही येऊन तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवून जाईल हे सहन करू नका. भलेही त्याने तुमच्या शरीरावर जखमा केल्या तरी चालतील, पण त्याने तुमचा स्वाभिमान दुखावला तर खपवून घेऊ नका. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का ते. आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात, समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिलात, एवढे सगळे करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नाही, तर तुम्ही समजून घ्या की तो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम तुमच्यावर करतो. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम बनून राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो, झोपडी असो, काहीही असो, तरी त्याच्यात राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं असतं. मानाने जगता येतं. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आतल्या आत दुमसत राहू नका. कोणी खूप गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलंच असतं. तुमच्या दुःख आणि अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा, कारण या युगामध्ये तुम्हाला मदत करायला कृष्ण मिळणार नाही. ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्यांच्यावर हक्क कशाला सांगायचा, आणि ज्या लोकांना आपल्या दुःख आणि अडचणी समजणार नाही त्यांना त्या सांगायच्या कशाला. कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या टाळ्या वाजवतील. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंसं वाटत नाही. देवावर नेहमी विश्वास ठेवा, कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं. समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही. खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत, तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात. खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. हा तर दुनियेचा नियमच आहे. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्व देणंही संपतं आणि प्रेमही संपतं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबरताल, लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील. पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमतं घेतील. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोक असणे खूप महत्त्वाचे आहे. एकतर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे, आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत, ज्यांना तुमचं महत्त्व नाही. दररोज अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.